जेव्हा काव्या आरोहीच्या घरी येते तिला अभ्यासात मदत करायला आणि मिलिंद बाहेर फिरायला जातो. अभ्यास करून मिलिंद सकाळपासून थकलेला असतो. तो त्याची बाईक घेऊन बाहेर निघतो. पण त्याचं घराबाहेर निघण्याचं खरं कारण असतं आरोही. काही दिवसांपासून बंटी हा मिलिंदला धमकी देत असतो की तो या एरिया मधील भाई आहे आणि आरोही ही त्याची होणारी बायको आहे. तू आरोही पासून दूर राहत जा. आरोही ज्या कॉलनी मधून जायची तिथे रस्त्यात हा उभाच असायचा. तिचा पिछा करायचा. कायम तिच्या मागावर असायचा. आरोहीने मात्र त्याच्याकडे कधीच लक्ष दिलं नाही. तिला अशा मुलांमुळे कधीच फरक पडला नाही. आपल्या आयुष्यात ती मग्न असायची. सुंदर असल्यामुळे कॉलेजमधील अनेक मुलांनी तिला याआधी प्रपोज केलेलं होतं. ती मात्र कुणाचंही मन दुखवता स्पष्ट शब्दात समजावून नकार देत असे. पण बंटी जरा जास्तच आरोहीचा पिच्छा पुरवत होता. काव्या, आरोही आणि मिलिंद कायम सोबत असे. त्यामुळे मिलिंदला बंटीच असं आरोहीचा पाठलाग करणं नजरेत येत होतं. त्या दिवशी जेव्हा मिलिंद बाईकवर बाहेर निघतो त्यावेळेस रस्त्यावर त्याला बंटी भेटतो. त्यावेळेसही तो कॉलेजला येणाऱ्या एका मुलीची छेड काढत असतो. ते बघून मिलिंदला बंटीच कोणत्याही मुलीला रस्त्यात अडवून गैरवर्तन करणं अजिबात आवडत नाही. आपण करतोय. उद्या आपण अधिकारी बनलो तर हे असं आपल्या समजत घडत असताना आपण गप्प राहून कसं चालणार. किमान एक सुजाण नागरिक म्हणून तरी समाजात डोळ्यासमोर घडणाऱ्या अशा कृत्यांना आपण रोखलं पाहिजे. मिलिंद बाईक थांबवतो आणि बंटीच्या 2-3 कानाखाली ठेवून देतो. काही कळायच्या आत बंटी गार होऊन जातो. आजपर्यंत त्याला असं समोरून येऊन 5 बोट थोबाडावर उमटवले नसतात. हे सगळं होत असताना खूप गर्दी होते आणि बंटीला तेथून काढता पाय घ्यावा लागतो. पण जायच्या आधी मिलिंद त्याला त्या मुलीची माफी मागायला लावतो. पुढे अशी कृत्य करणार नाही आणि कोणत्याही मुलीची छेड काढणार नाही याची खात्री द्यायला लावतो. मिलिंद तेथून निघतो. जरा फिरून येतो. पण परत येत असताना बंटी पुन्हा रस्त्यात त्याच्या 4 ते 5 टवाळखोर मित्रांना घेऊन उभा असतो. आता मात्र मिलिंदला हेरतात आणि सगळे मिळून एकट्या मिलिंदला हॉकी स्टिकने खूप मारतात. आणि त्याला तिथेच सोडून सगळे पसार होऊन जातात. मिलिंदला खूप मार लागलेला असतो आणि खूप रक्तस्राव होत असतो. नंतर खूप सारे लोक गोळा होतात. कोण म्हणतं अरेरे वाईट झालं. कोण म्हणतं ॲम्ब्युलन्सला बोलवा. पण कुणीच काही करत नाही. त्यातच सुजय तिथे येतो. तो त्याच्या 4 व्हीलरमध्ये मिलिंदला हॉस्पिटलला घेऊन जातो. मिलिंद बेशुद्ध झालेला असतो. आरोहीचा कॉल सुजच उचलतो आणि मिलिंदचा ॲक्सिडेंट झालाय असं सांगतो. सगळे हॉस्पिटलला येतात तेव्हा आरोहीला सुजय भेटतो आणि काय झालं ते सगळं सांगतो. मिलिंदला कोणी मारलं, काय झालं सगळं सांगतो. आरोही त्याला खूप धन्यवाद देते. आरोही तू मिलिंदला लवकर हॉस्पिटलला आणलं म्हणून तो वाचला. नाहीतर आजच्या स्वार्थी जगात कुणाला कुणासाठी वेळ नाही. तुझे खूप खूप आभार. सुजय, हे मी एक माणूस म्हणून माझं कर्तव्य समजतो. तसंही तुला आणि मिलिंदला मी चांगलं ओळखतो. आरोही कसं? सुजय, मी काव्याच्या आत्याचा मुलगा. ती तुमच्याबद्दल नेहमी बोलत असते आणि मी तुमचे इंस्टाग्रामवरील फोटो बघितले आहेत. रस्त्यावर जेव्हा ते गुंड मिलिंदला मारून गेले त्याला रक्तबंबाळ अवस्थेत बघितलं तेव्हाच मी त्याला ओळखलं. आरोही ही देवाचीच काहीतरी लीला आहे. थँक यू सो मच सुजय. सुजय, ठीक आहे, आता परत म्हणू नकोस. आरोही, फाईन. तुझा नंबर देशील मला? मलाही कधीतरी तुझी हेल्प करायची संधी मिळेल.
सुजय आरोहीला नंबर देतो. तितक्यात तिथे काव्या येते. सुकलेला चेहरा आणि डोळ्यात पाणी असतं. काव्या सुजला बघून जरा संभ्रमात पडते. आरोही तिला सगळा प्रकार आणि काय काय घडलं सगळं समजावून सांगते. काव्या सुजला मिठी मारते आणि त्याला खूप खूप धन्यवाद देते. सुजय, अरे हे तुझे मित्र म्हणजे माझे मित्र काव्या. काय तू अशी वेड्यासारखी रडवेली झालीस? ब्रह ठीक आहे. मी निघतो. काव्या, काही लागलं तर सांग. सुजय निघून जातो. पण आरोहीच्या मनात घर करून जातो. नंबर भेटतो आणि आरोही त्याला मेसेज करते. हळूहळू ते बोलायला लागतात. सुजय तिला आवडायला लागतो. भेटणं पण सुरू होतं. सुजय PWD मध्ये जॉबला असतो. एक दिवस आरोही सुजला तिच्या मनातलं सांगते आणि त्याला प्रपोज करते. सुजला ही आरोही आवडत असते आणि तोही तिला प्रेमाची कबुली देतो. पण तो जे उत्तर देतो ते ऐकून आरोही शॉक होते. सुजचं लग्न जमलेलं असतं. कुणाबरोबर? काव्यासोबत. हो, काव्यासोबत. त्यात झाले असं. काव्या ही सुजच्या मामाची मुलगी. सुजच्या आईला आपल्या भावाची मुलगीच सून म्हणून करायची असं आधीपासून ठरवलेलं असतं. सुजचा त्याच्या आईवर खूप जास्त जिव्हाळा होता. आईच्या शब्दाबाहेर तो कधीही जात नसे. त्याच्या मामाला ही मुलगी बहिणीलाच सून म्हणून द्यायची होती. काव्या आणि सुजय दोघांनीही घरी लग्नासाठी होकार दिलेला नसतो. पण आई वडिलांच्या शब्दाबाहेरही ते जाऊ शकत नव्हते. नाईलाज होता. आरोही हे सगळं ऐकून रडायला लागते आणि सुजला घट्ट मिठी मारते. मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही. पण तू चांगला मुलगा आहेस. काव्या माझी खूप जिवलग मैत्रीण आहे. तू जर तिच्याशी लग्न करणार असशील तर ती खूप भाग्यवान असणार आहे. मी आनंदाने तुझा हात तिच्या हातात देईन. सुजयही हे ऐकून रडू लागतो. सुजय, मी पण नाही राहू शकणार तुझ्याशिवाय. दोघेही एकमेकांची समजूत घालत असतात. नंतर मिलिंद आणि काव्या ही जवळ येतात. त्यांच्या प्रेमालाही बहर येतो. पण पुढे काय घडणार आहे याची त्यांना जाणीव नसते. खरं प्रेम म्हणजे काय असतं हे खरं प्रेम केल्याशिवाय कळत नाही. तसंच काही सुजय, आरोही आणि काव्या मिलिंद सोबत घडत असतं. यात एक अकल्पनीय गोष्ट घडते. सुजच्या आईला हार्ट अटॅक येऊन जातो आणि त्यांची एंजिओप्लास्टी करावी लागते. सुजच्या आईची इच्छा असते की सुजय आणि काव्याचं लग्न माझ्या डोळ्यासमोर व्हावं. सुजला आईच्या मर्जीसाठी लग्नाला होकार द्यावा लागतो. काव्या पण घरच्यांसाठी लग्नाला तयार होते. काव्या आणि सुजच लग्न होतं. आरोही आणि मिलिंद दोघांचंही प्रेम अधुरं राहून जातं. पण देव आणि नशिबापुढे आपण काय करू शकतो. 5 वर्ष निघून जातात. काव्याच्या लग्नानंतर मिलिंद निराशेच्या गर्तेत जातो. पण नंतर मामा मामी आणि आरोही त्याला त्याच्या अधिकारी होण्याच्या स्वप्नाची आठवण करून देतात. मिलिंदनेही जिद्दीला पेटून पहिल्याच अटेम्प्टमध्ये साईची पोस्ट काढली. आता त्याला बनायचं होतं. त्याचीही तयारी त्याने सुरूच ठेवली होती. सुजय काव्याला खूप जीव लावायचा. तिची खूप काळजी घ्यायचा. सुजच्या प्रेमामुळे तीही आता सगळं विसरून संसारात रमली होती. मिलिंद काव्याला शेवटचं भेटायला आलेला होता. मिलिंदची पोस्टिंग रत्नागिरीला झालेली असते. त्यामुळे आता तो कायमचा तिकडेच शिफ्ट होणार असतो. काव्याला भेटल्यावर आधी तर दोघेही खूप वेळ काही बोलतच नाही. फक्त एकमेकांकडे बघत असतात. कदाचित आज जे सोबत असायला हवे होते ते दोघे असे इतक्या वर्षांनी भेटले होते. मिलिंद, माझ्या आयुष्यात मी प्रेम करेल
मला कुणी आवडेल असं मी कधीच विचार केला नव्हता. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि निघूनही गेलीस. मिलिंद पुन्हा भूतकाळात हरवून जातो. पण सोड नियतीला हे मान्य नव्हतं. कदाचित आपलं एक होणं देवालाही मान्य नसावं. काव्या जे झालं ते अकल्पनीय होत. पण ठीक आहे. मी माझी नियती स्वीकारली आहे. सुजय मला खूप खुश ठेवतो. तोही आरोहीला विसरून फक्त माझाच विचार करत असतो. त्यानेही सगळं स्वीकारलंय. मिलिंद, सुजय सारखा मुलगा तुला भेटलाय हे तुझं नशीब आहे. काव्या, हो रे खरंच. पण तू अजून लग्न का नाही केलं? मिलिंद, बघेल. आता तरी नाही. काव्या, आरोही कशी आहे? मिलिंद, तिथेच आहे. नाशिकला. काव्या, तुला राग येणार नसेल तर एक विचारू का? मिलिंद, हो विचार ना. काव्या, मी आणि सुजय दोघांनाही असं वाटतंय की तू आरोहीशी लग्न करावं. तुम्ही दोघे सोबत खूप छान दिसता. मिलिंद, तुझं लग्न झाल्यानंतर मी किती तुटून गेलो होतो. त्यावेळेस आरोही होती मला सावरायला. बिचारीला तिचं प्रेम नाही भेटलं. पण तिने स्वतःलाही सावरलं आणि मलाही. मी साई पण तिच्यामुळेच बनू शकलो. मी बोललोय या विषयावर तिच्यासोबत मोकळं. आम्हाला कधी समजलं नाही, पण नंतर एकमेकांना जसं तुटताना आणि पुन्हा सावरताना बघितलं ना बस. ती आणि मी सोबत असलो तर बाकी जगाची आम्हाला फिकीर नसते. तू एकदम खरं बोललीस. मी आरोहीला लग्नासाठी मागणी घालायला हवी. मी आरोही बरोबरच लग्न करणार. शेवटी मिलिंद आरोहीला लग्नासाठी मागणी घालतो आणि तीही खूप खुश होते. दोघांचं लग्न थाटामाटात पार पडतं. मामा मामी खूप खुश असतात. आपल्या काळजाच्या तुकड्याला आपण मिलिंद सारख्या मुलाला देतोय याचा त्यांना अभिमान वाटतो. काव्या आणि सुजय दोघेही लग्नात खूप धमाल करतात. अशा प्रकारे ही गोष्ट एका हॅपी नोटवर समाप्त होते. प्रेम करणं आपल्या हातात नसतं, पण देवालाही काही गोष्टी जशा घडवायच्या असतात तशाच तो घडवून आणतो. प्रेमात पडा, खूप प्रेम करा, जीवापाड प्रेम करा. खरं प्रेम म्हणजे काय असतं हे त्याशिवाय समजणार नाही. पण पाहिलं प्रेम नाही भेटलं तर खचून जाऊ नका. आपली स्वप्ने पूर्ण करा. आजूबाजूला बघा, आपल्यावर प्रेम करणारी हजारो माणसे आपल्याला सापडतील. त्यांच्यावर प्रेम करायला शिका.